तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आज लास्ट दिवस भीम जयंतीचा. लास्ट दिवस म्हणजे पूर्ण वर्ष साजरा केली तरी कमीच आहे, बरोबर ना? एकदम बरोबर आहे. तर म्हणजे आज आहे तारीख 16. आज आपल्या वर्लीमध्ये खूप जागांवर साऊंड लागणार आहे चांगलं. तर मी तुम्हाला सगळं दाखवणार. 24 टॉप एकदम आज सगळीकडे आज धिंगाणा आहे. आज लास्ट तुम्हाला आता दाखवतो आम्ही जाता आज तरी सेटअप चालू आहे. आता 2-3 जागांवर तिकडे दाखवतो तुम्हाला. याला सोडायला चालू आहे. आता चाललाय जेवायला, जेवून येणार. करणचा पेपर आहे, करण चाललाय पेपरला. मी जातो जरा आज केस वगैरे जरासं बघतो. आता फिक्स नाही अजून केस कापायचे का नाही, बट बघू. आज लास्टपर्यंत ब्लॉग बघा. आजचा ब्लॉग एकदम धुमाकूळ असणार आहे. आज टेन्शन घेऊ नका. तर याला मागच्या ब्लॉगमध्ये मी जेवताना जरा ते वेगळ्या ह्याच्यात कॅप्चर केलं त्याच्या रूपात. त्याच्यामुळं मला माझे व्ह्यूज कमी झाले आणि मला जरा असे पर्सनल मॅसेज आलेत की बाबा असं टाकू नकोस त्याला परत, आता तुझं सबस्क्राईब वगैरे सगळे कमी करेल मी. त्यामुळं भाई बघ, तू बघ, नीट बघा, नीट बघ. खालून वरतून हॉट ड्रिपमध्ये एकदम ऐकत नाही. तुला आज ब्राझीलला चालला ना, म्हणून आज सगळं चष्मा वगैरे सगळं घातलाय. काहीतरी बोल. तर का असं बोलले ते? आता ते व्यक्ती कोण आहे ते नाही सांगू शकत मी. ते जरा पर्सनल गोष्ट आहे आमच्या. त्या व्यक्तीला आमच्या आवडत नाही ना मला उघडं बघितलेलं, त्याच्यामुळे थोडाफार त्रास होतो. आमचा कहाण्या बघा. आता बघा त्याला संध्याकाळी बघा. आता नाही, संध्याकाळी बघा. संध्याकाळी मचवणार धुमाकूळ. तयारी बघा, तयारी संध्याकाळची तयारी जोरात. इथं तर 24 लागले. 24 इथं तर प्लाझ्मा आहे. पेपरला आज धमाकूळ आहे. बदमाश आज बदमाश. 24 24 टॉप तिकडे दिसत आहेत तुम्हाला. त्याचे अध्यक्ष जय. तर आज काय बोलतो जय? आज धुमाकूळ आहे ना? हां, मग आज काय? आज त्या दिवशी दिवाळी वगैरे सगळं दसरा वगैरे झाला. आज काय मग? रंगपंचमी झाली त्या दिवशी. आज दिवाळी आहे आणि दसरा आहे आणि गुढीपाडवा आहे. आज सगळंच. यस. मग आज सगळे काचा फोड, आवाज तोड काचा फोड. हां, जे काय होईल ते होईल. वर्षातून एकदा आम्ही करतो. मग बाकी काय नाही. धन्यवाद. बस पोलिसांचा मदत असू दे बस आहे ना. पाहतो आता चला.
पाळली जाते. आणि हे डीजे जर सांगायला झालं मित्राला माझ्या, आता मी एकच सांगेन की डीजे लावण्याचं तात्पर्य एकच आहे की आमची जेवढी मैत्री भावना आहे, आमची जेवढं मैत्री प्रेम आहे, ते डीजेच्या माध्यमातून आम्ही एकत्र एक नृत्य करतो, एकत्र मिळून भेटतो, एकत्र सगळा सहवास करतो आणि बाबासाहेबांना मानवंदना देतो. ही आमची वडीलची एक प्रथा आहे की आमचा 16 तारखेला हा अवश्य असा डीजेचा माहोल असतो आणि डीजेच्या माहोलमध्ये आम्ही कोणालाही त्रास न देता आम्ही समानता, आमची मैत्रीप्रेम चुकून त्या डीजेचा आम्ही सगळा सांभाळ करत असतो. दुसरी गोष्ट आमची मित्रभावना, आमचे मैत्रीप्रेम आम्ही व्यक्त करत असतो. दुसरी गोष्ट सांगायची असं की याच्यामध्ये आपण कोणालाही कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं जात नाही. सगळे प्रेमाने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध व्यक्ती या डीजेमध्ये सामील होतात. ही वरवीची प्रथा आहे, ही कायमस्वरूपी चालू राहील. आणि या माध्यमातून मी माझ्या मित्रालाही शुभेच्छा देऊ शकतो. त्यांनी आपल्या वरवीचा आनंद घ्यावा, आनंद लुटावा, जयंतीचा उत्सव साजरा करावा. त्याला पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देईन आणि व्यक्त करेन. जय भीम, नमो बुद्धाय. झालं सगळं. मला बोललेलं केस वगैरे कापलेत, बोललं जाऊ दे. खाली होतं त्याच्याकडे, बसलो, कापलं. आता आंघोळ वगैरे झालं, आता जातो एवढं सेट करतो आणि डायरेक्ट करायचं येतं. जास्त नॉर्मलच घातलं त्या दिवशी, कारण मी कपडे घातले सगळे ते निळा रंग उडून सगळे डाग झाले. तर मम्मीने खूप ओरडली मला, त्यामुळे काय जास्त घातलं नाही चांगलं, असंच नॉर्मलच घातलं. तर चला भेटू पुढे. झालं आता. आणि मी जसं नाचताना वगैरे क्लिप काय काढल्या नाही, कारण लेझर वगैरे खूप होत्या, त्याच्यामुळं कॅमेऱ्याला इफेक्ट झाला असं, त्यामुळे काय काढलं नाही. आणि पोलीस आले, म्हणजे मेन म्हणजे तर झालं काय, पोलीस आले बंद करायला. तर त्याच्यात वाटतं ड्रिंक केलेल्या मुलांनी त्याला पोलिसाला मारलं वाटतं, त्याबद्दल मी काय जास्त काढलं नाही. मग आता आलो सगळं, राईस गेला, आलो पार्सल खायला, खूप लागलं. लवकरच बंद झालं, 10:30लाच बंद झालं. 10:30ला बंद झालं, परत चालू केलं. पोलिस बोलले म्हणजे वाढून टाईम दिला, तर थोड्या वेळ वाजून वाजवला, तर वाजतं 12:30 वाजलं का आलो. चायनीज गेलो, चायनीज घेऊन डायरेक्ट दादूस हाय कर दादूस हाय कर जरा. तर तुम्हाला चायनीज घ्यायचं असेल, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो. आपल्या दुकानाचं नाव काय होतं? फ्रेंडशिप रेस्टॉरंट. तर दुकानाचा नंबर आणि ॲड्रेस दोन्ही देतो. तुम्हाला असेल तर ऑनलाईन डिलिव्हरी करतो ना आपण. हां, तर काय असेल वर्लीमध्ये तर नक्कीच नंबरला व्हिजिट करा आणि दुकानाला व्हिजिट द्या. पप्पा बोलतायत एवढा लेट होतो तुला सारखा. तुम्ही सगळं बघतात घरात, तरी पण बोलता एवढा लेट का होतो? घरात सगळं बघता म्हणजे लेट का होतं, म्हणजे तू तुझं हे करणार. बघा लगेच ॲक्टिंग, त्याला आता आवाज मारला ना लगेच झोपला. इथे बघ, एवढी AC लावले तरी पण झोपत ना लवकर.
चलो ओके बाय पप्पा चालले तुम्हारो सी यू दादू हे घे पैसे हे दादू पप्पा पैसे देतात दूध जेवायला बसलो जेवायला तसं का झालंय आताच आलो जेवलो वगैरे झालं सगळं काय जास्त शूट केलं नाही जेवढं दाखवायचं होतं तेवढंच दाखवलं आणि असताना तर क्लिप काढलेच नाही कारण ते त्याच्यामुळे तुम्हाला बोललो मी लेझरचा खूप प्रॉब्लेम होता त्यामुळं काय काढायलाच जमलं नाही जेवढं माझ्याकडून झालं तेवढं मी दाखवलं आणि हा आपण त्यांना भेटलो पण आज अक्षय कंटे काहीतरी त्यांचं नाव होतं दादा खूप वार्ता केली त्यांच्याशी खूप काही शिकण्यासारखं भेटलं त्यांच्याकडून ते सगळं टाकलं नाही मी थोडं पर्सनल होतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग आजची जयंतीचा ब्लॉग कसा वाटला काय चांगलं वाटलं काय वाईट वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत जय साईनाथ आणि हां जय भीम